तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. अक्का मसूर बनवताना लोक सर्वात मोठी चूक कुठे करतात माहिती आहे का? भरपूर प्रमाणात मसाला वापरतात, पण चव मात्र अजिबात नाही. ढाब्यावर मिळणारी जाडसर, लालसर आणि संतुलित चवीचा अख्खा मसूर हा तर खूप साध्या पद्धतीने बनतो. आज आपण बनवणार आहोत इस्लामपूर भागातील स्पेशल ढाबा स्टाईल अख्खा मसूर. अगदी कमी साहित्यामध्ये पण परफेक्ट रंग आणि टेक्स्चर सहित. एक छोटासा ट्विस्ट आहे जो पूर्ण डिशचा लुक आणि चव दोन्ही बदलून टाकतो. चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहोत सोप्या पण अचूक स्टेप्समध्ये बनवलेला इस्लामपूर स्पेशल अख्खा मसूर. यासाठी या ठिकाणी 1 वाटी मसूर घेतलेला आहे. हा मसूर एकदम 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. याला पावडर वगैरे लावलेली असते आणि हा 4 ते 5 तास भिजत ठेवायचा आहे. या ठिकाणी मी हा 4 ते 5 तास हा भिजत ठेवला होता. जर तुम्हाला झटपट करायचा असेल तर गरम पाण्यामध्ये 1 तास भिजवला तरी चालेल. आता यानंतर यामध्ये 2 बेडगी मिरची टाकलेली आहे सुक्या, चिमूटभर हिंग टाकलेला आहे, चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे. मिरची तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही टाकू शकता. आता या कुकरमध्ये लावून याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी मी हे कुकरमध्ये लावून घेत आहे. आता कुकरमध्ये याला छान अशा जास्त पण शिजू द्यायचं नाही. आपल्याला ससला मसूर असा अख्खा मसूर राहायला हवा. तो जास्त शिजला न कामा नये. तर या ठिकाणी 2 मध्यम आकारचे टोमॅटो घेतलेले आहेत. या ठिकाणी 2 ते 3 बीटचे छोटे-छोटे तुकडे घेतलेले आहेत. यामुळं ना टोमॅटोची जी प्युरी असते ना त्याला इतका अप्रतिम कलर येतो. मला खूप हा कलर आवडतो आणि कोणत्याही आपली म्हणजे पदार्थासाठी जेव्हा आपण पेस्ट वापरणार असतो ना टोमॅटोची, तेव्हा नक्की तुम्ही बीटचा वापर थोडाफार करत जावा. आकर्षक असा कलर येतो. तर या ठिकाणी ही टोमॅटोची प्युरी आपल्या तयार आहे. एकीकडे आपण मसूर मोजून घ्यायचा आहे. म्हणजे जेवढा मसूर आहे तेवढाच आपण बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे. या ठिकाणी जेवढा मसूर भिजवलेला मसूर जेवढा ज्या प्रमाणात झालेला आहे तेवढा आपण कांदा या ठिकाणी घेतलेला आहे. आता एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल थोडं जास्तच टाकायचं आहे आणि यामध्ये हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. अजिबात या ठिकाणी खडे मसाले वगैरे काहीही वापरायचे नाही. फक्त भरपूर तेल आणि थोडंसं भरपूर प्रमाणात कांदा वापरायचा आहे. तर ही प्रमाण मी सांगितलेलं आहे. एक 1.5 पळी तेल घालायचं आहे आणि कांदा आपण मसूर मोजायचा. जेवढा मसूर आहे तेवढा आपण कांदा चिरून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी बरेच जण इथं सगळ्यात मोठी चूक करतात, की असं पाव चमचा किंवा अर्धा चमचा या ठिकाणी खायचा सोडा टाकतात या कांद्यामध्ये. यामुळे तुमच्या मसूरची चव जी आहे ती बॅलन्स राहत नाही, पूर्ण चव बिघडते. अगदी चिमूटभर नकळत सोडा टाकायचा आहे आणि या ठिकाणी आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि थोडं परतून घेतल्यानंतर आपण जी टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे ती या ठिकाणी घालायची आहे. आता खरं सांगू का, धाब्यावरती वगैरे नाही टोमॅटोची प्युरी वापरत नाहीत. कारण तो जास्त दिवस टिकण्यासाठी, जास्त काळ टिकण्यासाठी त्याच्यामध्ये टोमॅटो घालत नाहीत. परंतु आपण घरी आज जास्त टेस्टी बनवण्यासाठी या ठिकाणी टोमॅटो पेस्ट वापरलेली आहे. टोमॅटो पेस्ट भाजताना लगेच त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे छान टोमॅटोची पेस्ट भाजली जाते. या ठिकाणी पाहू शकता एकदम तेल सुटेपर्यंत ही टोमॅटोची पेस्ट मध्यम आचेवरती छान अशी भाजून घ्यायची आहे. यामध्ये इथं गडबड करायची नाही. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कसं छान असं तेल याला सुटलेलं आहे. आता अगदी नकळत थोडेसे मसाले आपण टाकणार आहोत. घरगुती कांदा लसूण मसाला, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून या ठिकाणी गरम मसाला, 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून या ठिकाणी जिरा पावडर टाकलेली आहे. आता छान असे हे मसाले 1-2 मिनिटं छान असे परतून घ्यायचे आहेत. अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे. अजिबात जास्त मसाले या ठिकाणी वापरू नका. आता आपण यामध्येच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. आता आपल्याला जर जास्त हे सुकं-सुकं वाटत असेल मसाला, तर थोडंसं आपण या ठिकाणी गरम पाणी वापरायचं आहे. पाणी थंड वापरू नका, मात्र गरमच पाणी वापरायचं आणि छान असे हे मसाले निवांत यामध्ये छान असे शिजू द्यायचे आहेत. या ठिकाणी फक्त मसाले शिजवताना ही ट्रिक वापरायची आहे, की मसाले व्यवस्थित छान असे शिजू द्यायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही झाकण लावून जरी हे मसाला अगदी 5 मिनिटं छान मंद आचेवरती शिजवलात तरीसुद्धा उत्तम. याला अगदी तेल सुटेपर्यंत छान असा आता हे भाजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छान असा आपला हा मसाला आता भाजत आहे. तोपर्यंत एका साईडला आपण खलबत्त्यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत.
यामध्ये भरपूर असं लसूण कोथिंबीर घालायची आहे आणि हे छान असं ठेचून घ्यायचं आहे. ही एक ट्रिक वापरा, तुमचा मसूर एकदम परफेक्ट होणार आहे. थोडंसं आल्याचा तुकडा टाकायचा अगदी छोटासा आणि पाहू शकता अशा प्रकारे ठेचून घेतलेला आहे. ते साईडला ठेवून द्या, आपण याचा वापर नंतर करणार आहोत. झाकण लावून आपला हा मसाला पाहू शकता छान असा हा शिजलेला आहे. वास सुगंध एकदम दरवळत आहे. तेल पण खूप छान असं सुटलेलं आहे. म्हणजे आपला मसाला आता परफेक्ट हा भाजलेला आहे. पाहू शकता कलर पण किती छान आलेला आहे. अगदी धाब्यावर मिळतो त्याहीपेक्षा छान आपला अगदी सहज घरात तयार करू शकतो आपण. धाब्यावरचा आपल्याला माहीत पण नसतो तो कधीचा आहे, म्हणजे कधी बनवलेला आहे. यापेक्षा असं घरच्या घरी बनवलं ना, तर आपल्या मुलांच्यासाठी सुद्धा हे खूप हेल्दी आहे. आता यामध्ये आपण हा शिजवून घेतलेला मसूर घालायचा आहे. मसूर पाहू शकता असा अख्खा आहे, एकदम जास्त पण शिजलेला नाही. तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलं तरी चालेल किंवा अगदी थोडासा 1-2 चमचे मसूर मिक्सरला बारीक पेस्ट करून जरी यामध्ये वापरली तरीसुद्धा चालू शकेल. पाणी आपण प्रमाणात घ्यायचं. आपल्याला जास्त पण पातळ करायचं नाही. तर झाकण लावून याला एक 2 ते 3 मिनिटं छान अशी वाफ येऊ द्यायची आहे. 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता आपला मसूर छान आता हा शिजलेला आहे. आता या ठिकाणी थोडीशी कसुरी मेथी हातावरती चोळायची आहे आणि यावरती वरून टाकायची आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. जास्त पण कोथिंबीरचा वापर करू नका, कलर चेंज होतो. आता फक्त आणखी एक शेवटची ट्रिक वापरायची आहे. तडका पॅन घ्यायचा आहे. यामध्ये तेल टाकायचं आहे. मोहरी टाकायची अर्धा चमचा. मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत. जिरे आणि मोहरी तडतडली की यामध्ये आपण जो ठेचून घेतलं होतं लसूण आणि कोथिंबीर जी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतली होती, ती यामध्ये टाकायची आहे. आता यानंतर थोडंसं काश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे. 1 टेबलस्पून टाकायचं आहे आणि छान असं आता हे तडका मिक्स करायचा आहे. यामध्ये 2 आपण काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे. सुक्या मिरच्या टाकायच्या. तुमच्याकडे ज्या अवेलेबल असेल त्या टाकल्या तरी चालतील. आता गॅस बंद करायचा आहे आणि आपला हा जो मसूर तयार आहे यामध्ये हा तडका टाकायचा आहे. पण लक्षात घ्या हा तडका केव्हा खायला घेणार आहोत त्याच वेळेस आपण हा तडका द्यायचा. म्हणजे याची जी टेस्ट आहे ती अगदी अप्रतिम येते. मस्त असा आपला हा पाहू शकता किती छान टेक्स्चर आलेला आहे. असा हा घरगुती परंतु ढाबा इस्लामपूरचा स्पेशल आहे. तर नक्की अशा प्रकारे बनवून पहा. अगदी कधी न बनवणारे सुद्धा इतक्या साध्या सोप्या पद्धतीने सहज बनवू शकाल. तर कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.